पेंटर विकास सेवाभावी संस्थेच्या शाखा शिराळ्याच्या वतीने संस्थेच्या संपूर्ण सांगली जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा स्नेह मेळावा आज मंदूर तालुका शिराळा येथील अमेझिंग चांदोली रिसॉर्ट येथे मोठ्या उत्साहात पार पडला। कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले। यावेळी जिल्हाध्यक्ष सूर्यकांत माने म्हणाले, समाजातल्या पेंटर या घटकाला कलाकार म्हणून मान्यता मिळाली पाहिजे। त्यासाठी प्रामुख्याने संस्थेचे सभासद व संघटन वाढीसाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे। एकमेकांच्या अडचणी समजून घेऊन एकमेकांना मदतीचा हात पुढे केला पाहिजे। हेच पेंटर विकास सेवाभावी संस्थेचे कार्य, ध्येय व धोरण आहे। यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष झकास भोसले, सलीम शेख, महादेव कदम, प्रमोद भंडारे, मारुती पाटील, बंडा लोहार, भरत कांबळे आदी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खजिनदार रितेश आमले, भीमराव काळे, शिवाजी सुतार, तानाजी साळुंखे, दीपक मिरजकर आदी कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली। कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव जालिंदर बेंद्रे उर्फ जेबी पेंटर यांनी केले, तर आभार तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी मानले। माझं नाव जालिंदर बेंद्रे, मी जेबी पेंटर या नावाने ओळखलं जातं। मी जिल्ह्याची पेंटर सेवाभावी संस्था जी आहे त्या संस्थेचा सचिव म्हणून काम करतो आणि त्या संघटनेमार्फत आज आम्ही शिराळा तालुक्यामध्ये संघटनेचा स्नेह मेळावा घेतला। या मेळाव्याला उपस्थित राहिलेल्या सर्वांना सूचना दिल्या, सर्व पेंटर बांधवांच्याशी चर्चा केली आणि याच्यातून आम्हाला फक्त एवढंच हवं आहे की आमच्या पेंटर बांधवांच्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्या योजना आहेत किंवा वेगवेगळे माध्यम आहेत त्याच्यातून आम्हाला सहकार्य मिळावं, याच्यासाठी आम्ही हा कार्यक्रम वारंवार घेत असतो। माझं नाव सुधाकर बिंगे, मी स्वतःकडे GD आर्ट JJ स्कूल ऑफ आर्टमधून झालेलो आहे। त्या काळामधली शिक्षण व्यवस्था शासनाने जी ठरवलेली होती ती डिप्लोमा किंवा फाईन आर्टला मान्यता प्राप्त होती, म्हणजे युनिव्हर्सिटीला किंवा ह्याला। खरं आत्ता 2 दिवसाच्या पेपरमध्ये जे आलेलं आहे ते ह्या लोकांना कंप्लीट टोटली नोकरीमध्ये देखील घ्यायचं नाही अशा प्रकारचा ठराव त्या लोकांनी केलेला आहे। म्हणजे कलाकार ह्या दृष्टीनं जे काही शिक्षण 4-4 वर्ष घेतो आम्ही, त्या कलाकाराची व्यवस्था करण्याची व्यवस्था शासनाकडे नाही, हे असे मला वाटतं। सांगली जिल्हा पेंटर असोसिएशन यांच्या वतीनं आणि पेंटर विकास सेवाभावी संस्था सांगली यांच्या वतीनं या शिराळा तालुक्यामध्ये जिल्ह्यातील सर्व पेंटर बांधवांची आमची ही मीटिंग पार पडत आहे। तर सदर मीटिंगमध्ये शासनाच्या कलाकार योजना असतील किंवा शासन दरबारी ज्या काही कलाकार योजना असतील तर त्या योजनांचा लाभ मिळावा आणि पूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये जे कलाकारांची संख्या आहे किंवा पूर्ण महाराष्ट्रामध्ये जी एकूण संख्या आहे ही शासनाला कळावी। त्याचप्रमाणे आमच्या या संस्थेचं पूर्ण जिल्ह्यामधील या संस्थेचं आज कामकाज पुढे चालू आहे आणि त्याचीच आज ही मीटिंग पार पडली।